विक्रम मिनी रिक्षा संघटनेचा जय भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संगठन का नेता कैसा हो, जय भाऊ कैसा हो। संगठन का नेता कैसा हो, जय भाऊ कैसा हो। राजा जिल्हा विक्रम संघटनेचा विक्रम मिनिडोर चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। रायगड जिल्हा संघटनेच्या प्रलंबित मागण्या मान्य करा। तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली असता त्या मीटिंगमध्ये सकारात्मक निर्देश देऊन देखील त्या अंमलबजावणी न करता प्रलंबित प्रश्न ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई करावी। विक्रम मिनिडोर जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांची मागणी। रायगड जिल्ह्यातील विक्रम मिनिडोर आणि टॅक्सी चालक मालकांच्या गेल्या 2 ते 3 वर्षापासून प्रलंबित असलेल्या गंभीर मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज शेकडो वाहनधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून आपला तीव्र संताप व्यक्त केला। 17 मार्च 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चालक मालकांच्या 15 महत्त्वाच्या मुद्द्यांवर तातडीची बैठक घेण्यात आली होती। त्या बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येक मागणीच्या अंमलबजावणीसाठी विशिष्ट कालमर्यादा ठरवण्यात आली होती। मात्र 2 वर्ष उलटूनही एकाही निर्देशाची अंमलबजावणी न झाल्यानं वाहनधारकांमध्ये नाराजी वाढली। यानंतर 22 ऑगस्ट 2025 रोजी परिवहन आयुक्त कार्यालयात आणि 14 ऑक्टोबर 2025 रोजी मंत्री भरत गोगावले यांच्या पाठपुराव्यानंतरही परिवहन मंत्र्यांकडून बैठक आयोजित न करण्यात आल्यानं शासन मुद्दाम टाळाटाळ करत आहे, असा आरोप संघटनेने केला। विक्रम मिनिडोर वाहनांची वयोमर्यादा संपल्यानंतर ती स्क्रॅप करणं बंधनकारक आहे, परंतु शासन मान्य 6+1 बदली वाहन उपलब्ध नसल्यानं परवाने रद्द होण्याची व व्यवसाय बंद पाडण्याची शक्यता वाढली आहे। या गंभीर परिस्थितीत ग्रामीण भागात किमान 5 वर्षाची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी संघटनेने केली। इको टॅक्सी पासिंग दरम्यान VLTD अर्थात व्हेइकल लोकेशन ट्रेडिंग डिव्हाइस बसवणं बंधनकारक असून त्याची किंमत 12 ते 13 हजार रुपये। गेल्या वर्षीच हजारो वाहनांनी 10 ते 12 हजार खर्च करून डिव्हाइस बसवले असतानाही यावर्षी ते अमान्य ठरवण्यात आलं। यामुळे डिव्हाइस कंपनी व परिवहन विभागातील काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून आर्थिक फसवणूक केली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। महिला प्रवाशांना एसटी मधून 50% सवलत देण्याच्या निर्णयामुळे खासगी टॅक्सी व्यवसायावर मोठा परिणाम झाला। आधीच खर्च व दंडाच्या बोजाखाली दबलेल्या वाहनधारकांचं उत्पन्न जवळपास अर्ध झालं। कर भरण्यात विलंब झाला की शासन रोजच्या रोज दंड आकारतं, पण 2 वर्ष प्रलंबित असलेल्या मागण्यांवर निर्णय न घेतल्यास अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही अशी खंत संघटनेने व्यक्त केली। या गंभीर परिस्थितीत एखाद्या चालकानं आत्महत्या केली तर त्याला शासन व दिरंगाई करणारे अधिकारी जबाबदार असतील असा इशारा देत संघटनेनं तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। आजचा मोर्चा हा शासनासाठी शेवटचा इशारा असल्याचं चालक मालकांनी स्पष्ट केलं। यावेळी विक्रम मिनिडोर चालक मालक संघटना अध्यक्ष विजयभाऊ पाटील, प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष सुधाकर यादव, उपाध्यक्ष दीपक नावडेकर, उपाध्यक्ष शशिकांत पाटील, खजिनदार विकास पारगे, सचिव राजू भंडारी, सहसचिव दीपक म्हात्रे, शिवाजी जांभळे, रवी नाईक, वंदे मातरम पनवेल, महेश कदम, ऑटो चालक मालक संघटना विरार, रफिक भाई, रविशंकर यादव, रुपेश करंजकर, मानगाव चालक संघटना, संदीप गोरेवले उपस्थित होते। आज प्रलंबित मागण्या होत्या की 17/3/2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमची ह्या प्रलंबित प्रश्नांसाठी मीटिंग झाली होती आणि त्यामध्ये सकारात्मक सर्व निर्देश त्यांनी दिले होते, परंतु त्या निर्देशाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून आमच्यावर तांत्रिक लूट चाललेली आहे आणि ह्या संदर्भात आजचा मोर्चा काढलेला आहे। जे प्रश्न कमिशनर परिवहन आयुक्त यांनी प्रधान सचिवांपर्यंत पोहोचवलेले प्रश्न ते त्या फाईल अद्यापर्यंत तशाच पडून राहिल्यात, त्यामुळे ह्या विक्रम मिनिडोर चालकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आणि हा आम्हाला मोर्चा काढावा लागला।